चिंगडम आकडम तू बोल. येरी हल्ली तुम्ही रे चिंगडम आकडम सर्व बोल. तुमचा काय नाही रे भाऊ. हे गाईज आणि वेलकम टू माय न्यू ब्लॉग. बाकी कालचा ब्लॉग आज येईल किंवा बघू. मी आता एडिटिंग केली आहे अर्ध्यावर, 25% बाकी आहे, ते पण करून टाकेल. आणि बाकी आता आम्ही सर्व जमलो आहे. भाई माझा आंघोळ बिंघोळ पण नाही झाले. आणि बघा सगळा बसलाय खालची. त्याला सगळं इथे तो रोजचा त्याचा बिझनेस आहे, इथे येऊन तर बसलेलाच असतो. त्याला कॅमेरामध्ये इज्जत करतो. तुझ्या आईला मी इज्जत काढू का तुझी? गुड्डू तू कॅमेरा पाठी काढतो तरी कॅमेरामध्ये इज्जत करतो. साईराज कालोखातली बॅटरी सांगू काय तुझी? काय करायचं गल्लीतली जादू. बाकी काय नाही गाईज. आता मी आंघोळ वगैरे काय नाही केले, कारण म्हणजे असा इतिहास तो जेव्हा राहिला तेव्हा तर नाहीच करत, रात्री करतो. पण आता आम्हाला उतरायचं पोवायला, पण मला माहीत नाही उतरेल की नाही, कारण मला झाली सर्दी. मला तर उतरायची इच्छा आहे, पण मामी मम्मी वगैरे सर्व बोलतात नको उतरू वगैरे वगैरे. आता बघू काय ते. माझी तर फुल इच्छा आहे. आणि हे लोक सर्व पोवायसाठी झालेत. हा आमचा घर आणि ओला. आणि बाकी काल रात्री तुम्हाला बघायला भेटला नसेल हा व्ह्यू. हे बघा फुल पाणी वगैरे भरलं इथे पण. हे बघा असे बसलेत बघा. आणि बाकी हो आणि बाकी हे बघा ह्या पाण्याला मी उतरणार आहे. एकदम भरले काय माहित नाही ह्या कुठेतरी उतरणार आहे. बाकी हा पण फुल भरलेला आहे. ते ट्यूब वगैरे तिथे आहे, पण बघू आता. इथे हा जाम खोल आहे पाणी, पण हा एवढा नाही. आणि असे बसलेत मागासपासून. हे बघा सर्वीकडे हिरवगार. हा व्ह्यू फक्त ह्या साईडला भेटतो. ह्या साईडला म्हणजे अलिबाग कोकण वगैरे ह्या टाईपमध्ये. हे बघा असे काय पाठी येतात तुम्ही? एडे आहेत का रे? असे काय एडे जातात? मला काय करतोस? नाही बोलच. ही माझी फेवरेट बहिणी. ती माझी फेवरेट बहिणीच आहे, एकदम येडी. तू पण काहीतरी बोलायला बिलायला लाव ना भाई. तिथं पण काहीतरी कॉन्टेंट असला काय ना भाई. बोल भाई बोला. चीन काय 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 नीट बोल. तू बोल चल. अरे बोल इज्जत मध्ये बोल. नाही बोल तू बोल. हा तू बोल चल. चिंगडम आकडम तू बोल. येरी हल्ली तुम्ही रे चिंगडम आकडम सर्व बोल. तुमचा काय नाही रे भाऊ. हा तू एकदा बोल चल. सर्व बोलले भाई, सर्व बोलले. ए भाई सर्व बोलले. मग मी पण बोललो. नाही बोललास तू. तिला बोलायला सांगितलंस तू, नाही बोललास. बोल एकदा बोलायला. मी नाही बोलणार. मम्मी तुला कारण आहे त्याच्यामुळे मी बोलणार नाही. अरे काय कारण? पोरींचंच कारण काय ते. वासट तुझ्या आईला पोरी कुठे काढतो तुझे? सगळ्याकडे पोरीच तुम्हाला दिसतात. एका व्हिडिओ मध्ये तुझी इज्जतच घालू बघ. ऐका मग याची इज्जतच घालू चालत गेल्यावर 100%. भाई ऐक, तू माझ्याबद्दल प्लॅनिंग करतो ना, इथे सर्वजण तुझ्याबद्दल प्लॅनिंग करून मोकळे झाले असतील एवढं लक्षात ठेव. हात त्यांचा मास्टर आहे. मास्टरवाले वाजवायचा प्लॅन झालाय. विषय तुझाच होणार आहे. अद्या कोणला पाडायचा? पाण्यात कोणला पाडायचा? नाही कोणलाच नाही. पण सांगू तुला आम्ही तलात नक्की ढकलणार. अरे मला पोहता येतो, मला काही विषय नाही माझा. हा चालेल ना. तू तलात उतरशील की नाही मला एवढं सांग. अरे बघू ना. तू असा खालती का बसलाय गुड्डू? ए गुड्ड्या मी इथंच बसतो. आपली भारी जागा आहे. हे दररोजचं आहे. हे तिघं नसतं तेच करत असतात. माझी गाडी चालवायची इच्छा तर होती, पण आता ओला तर मी चालवू शकतो, कारण आता ओला तर आहे, पण डिस्कवर नाही भेटणार. मामा घेऊन गेला डिस्कवर कामाला. आणि काल रात्री चालू असते पण आम्ही आलो होतो लेट. काय भाई काय बोलायचं आहे तुम्हाला? काय बोल आता का? अरे भाई काय रडतस?
एवढं पर्सनल नको, एवढं पर्सनल नको. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. पाय टाकून बघ गार आहे की कसं आहे. काय नाही, गरम आहे, आरामात जाऊ. गरम आहे बघ तू सारखंच आहे वरती. आजच्या गावात. हा गार नाही नॉर्मल आहे रे. त्याला पाणी किती. आणि काय ते भोत वगैरे पण गुड्डूने आणून ठेवल्यात. थंबनेल मी बघू ह्याच्यावरतीच काढलं. अरे व्हिडिओ बघ, आम्ही दोघं बघ असं वरती राहू आणि तू आमच्या मध्येच पाण्याच्या खालती राहा 2 मिनिटासाठी, 2 सेकंदासाठी. आणि नंतर त्याचा व्हिडिओ चालू कर ना थोडा, आम्ही इंट्रोडक्शन देऊ, तू तेवढ्यात वरती ये. ओके 100%. आणि नंतर काय दोऱ्या का बांधतात असे निळा निळा. ते जे पक्षी येतात आणि नंतर तू बाहेरच राहा. तो फिश किंग फिशर येतो आणि सगळे मासे काय 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 काढताव. पिकलेली केस आया आया पिकलेली केस. गुड्डू म्हातारा झालाय. कॅमेरा मध्ये फोकस करून दिसतात केस. गुड्डू ऐक ना, पुढच्या महिन्यात तू गाडी घेणार आहे की नाही. दसरा ठीक आहे. तुम्ही काय बोलणार गाडी घेण्याबद्दल. नक्की घ्या. आम्हाला काय करायचं, आम्हाला फक्त राईड, आम्हाला फक्त पार्टी पाहिजे. आम्हाला पार्टी आणि राईड एवढंच पाहिजे. पार्टी प्रत्येकाला देईल. 4-5 पावनाचं आणि 15-20 रुपयाची भजी आणायची. सगळ्यांनी बसा आणि खावा. किती पार्ट्या दिल्या पार्टी द्यायची. खोटं गाडी घेतली बराबर 100% बराबर बराबर. असं काय सगळ्याच पार्ट्या देतात. मला तर एकदा पण नाही दिली. मी सांगताय, मला एकदा पण नाही नेलं कधी आले. काय बघतो गुड्डू, कुठल्या पोरी विडीचा बघतोय, काय बघतोय भाई. अच्छा रील बघतोय. हाय साधा आहे भाई. आता गाईज पाहून वगैरे झालाय आणि आता केस विसा कडक झाले. ते बघ काय चाललंय. आणि बाकी आता किती वाजले मम्मी. 12:30. आपल्याला निघायचं किती वाजता. लगेच. अच्छा ठीक आहे. आता बघा, आता आजचा दिवस तर अख्खा म्हणजे उठायला पण लेट झालाय आणि मग पोहायला गेलो. आता फटाफट नाश्ता करूया. आता 12-12:30 नाश्ता करतोय. ठीक आहे. आणि आता हे दोघं नाश्ता करतात. हा असंच बसलाय. हे दोघं तरी करतात. काय आला सरकलास ना. म्हणजे काय भाई. आणि गुड्डू सरकलेला आहे. हिला पहिले दाखवा, हिला पहिले असे काय बघतात. जास्त काय मम्मी फक्त का ओरडली. कारण पाऊस होता म्हणून. पाऊस होता आणि तू आणखी काय नाही एवढं काय नाही. कुठं चाललास. त्याला सांग हा काय केलं मी, काय केलं सांग त्याला. 2 मिनिटं व्हिडिओ बंद कर. नाही करायची, व्हिडिओ बंद कर. नाही करायची. काय कुठं चाललंस. काय पाणी सोडतोय. पाणी कुठलं पाणी सोडतोस. बघू दे कुठलं पाणी सोडतोस. आत्या हा खतरनाक मार खाणार आहे माझा.
काय आला? अरे बघतो कुठला पाणी सोडतोय तो. जा ना पाणी सोड. सो काय आता झालाय खाऊन पिऊन आणि आम्ही इथे चाललोय गावातल्या घरी. गुड्डू वगैरे ना, गुड्डू बिट्टू पण गेले ना, ते लोक गेलेत गुड्डू सोबत. तर मी आणि सायरा चहाचा मार थांबलेला. मी जेवत होतो जरा, भूक लागली. तर आता जाऊया गावातल्या घरी. आणि बाकी रस्ता सर्व खराब आहे, तर आता पाय बी अख्खे खराब होणार आहेत. सो आता मी आलो इथे गावातल्या घरी. आणि आता काय नाही, थोडा बसू वगैरे आणि थोड्या वेळाने मग आम्ही निघू. बंद कर ना 2 मिनटं. आता सर्वजण बसले तिथे. आता बघू आम्ही लोक कुठला तरी मल्टीप्लेअर गेम खेळू थोडा वेळ, नंतरला निघू आम्ही. ए बाडू. आणि काय आपण येणार आहे गणपतीमध्ये, तेव्हा पण नवीन ब्लॉग वगैरे. हां आगमनाला ना, गणपतीमध्ये तिकडे आगमनचा नाही ब्लॉग करणार, आगमनाला मजा करणार. आयुष्य खूप सुंदर आहे. हां मग काय, आयुष्य खूप सुंदर आहे. तर काय बघतालास, कुठल्या पोरीशी बोलतालास? हा लगेच चेंज भेटला काय, लगेच चेंज. हा बघा किती पोरगी भाई. बघ आहे लगेच चेंज. कुठल्या तरी पोरीशी बोलत होता लगेच. हे बघ कुठे बोलतोय. गप वासाड्या. बारकी पोरं पण बघा मोबाईल. आणि काय या ब्लॉगचा काय कॉन्टेंट नाही, फक्त येडे शाळे आणि एक हा पोहायचं एक कॉन्टेंट आहे, बाकी काहीच नाही. कंटाळले असतील तुम्ही पण. जाऊन द्या, आपण नंतरला बोलू. आरती नाही कळले नंतर काय. तिकडे बघ, दादाचकडे बघ. नेट बघा रे इकडं. अरे माकडा इकडे बघ. हा ते आमचं विचित्र आहे. फोटो बिटो काढण्यात काही नाही. कसं मला हिचं ना कधी कधी असं वाटतं ना, काही समजतच नाही. हिचं ना बर्थडेच्या दिवशी फोटोशूट करायचं डायरेक्ट, आणि इकडनं अशी वायर काढून इथं लाईट लावू आपण. आणि या घड्याला काय करता, इथला बॉक्स काढून टाकायचा. ओम भट स्वाहा. जादू कचेरीला धक्का लागला. आईला सुनू लोगो. काय लोगो बघ कोणाचा आहे. कोणाचा आहे. पायरेट. मग कोणाचा आहे तुझा. एक मिनिट हो तुझाच आहे. गाय दाद्याला रक्षाबंधनला डबा दिलाय, तो तिला आवडलाच नाही. त्या बोटवाल्या घड्यासोबतच खेळत बसले. आता पण हा तुझं काय चाललंय. मी काय नाही, मी माझा घड्याळ बघतोय. कुठला नॉईज कब लिया. तरी पण किती झाले असतील. हा माझा फेवरेट लोगो आहे. आयुष्यात कुठली गोष्ट नाही भेटली तरी चालेल, पण ही लोगो, या लोगोवाली गोष्ट भेटायला पाहिजे. लाईफला काय झालं. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त या लोगोची नोकरी भेटली पाहिजे. आता निघू आम्ही थोड्या वेळात म्हणजे 5-10 मिनिटात. 5-10 मिनिटात निघणार आहे मी. आणि काय आता जायची वेळ आली आहे. आणि तुम्ही बोलाल काय परत हेच कपडे घातले, तर सीन असा आहे की मी आणलेत दुसरे कपडे, पण ते व्हाईट आहेत. तर शूज तिथं वाट लागले, तर ते कपड्यांची वाट नाही लावायची आहे मला, म्हणून मी परत हेच घातले. आणि आता जाऊया. अरे असे काय बघताय यार. सो गाईज आता आम्ही घरी चाललोय. आणि पहिला मला सोडेल हा गुड्डू, नंतर मग मम्मीला आणायला येईल. येशील ना कधी. रविवारी. हा शनिवारी. हा या शनिवारी. त्याला पण काय गणपती डेकोरेशनचं सामान बिमान घ्यायचं आहे.
येत्या शनिवारी येतो. त्याचा पण कदाचित ब्लॉग आला तर येईल, कन्फर्म नाही, आला तर येईल. आता जाऊया फटाफट, तरच येईल. 5 तर आहे आपण रस्त्यामध्ये अजून करू ब्लॉग, काय टेन्शन नाही आहे आपण. गाईस आता गुड्डू गेलाय मम्मीला आणायला आणि मी आता चाललोय. बाकी हे बा हा धक्का, काल हा व्ह्यू नव्हता बघायला भेटला तुम्हाला. आता इथे पण सर्व काम चालू आहे बघा, सर्व अख्खा ब्रिज बनतोय. आता काही वर्षात इथे पण लय प्रोग्रेस होईल. इथून उरणला बोट नाही, डायरेक्ट ब्रिज, गाडी जाईल डायरेक्ट. गाईस बोट बघा किती फास्टमध्ये येते. तिथे गेलेली ह्या बोटकडे आणि हे बघ इथे येते. आम्ही इथनं आलो आणि आता आम्ही आहे उरण स्टेशनला आहे. पाहिजे तिकीट बुकिंगचं आहे आणि तिथून तो व्ह्यू जिथून आम्ही आलो काल. आणि बाकी ह्या गाड्यांचा किस्सा टाक्का.